जगातील शास्त्रज्ञांचे महागुरु विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध। आज तथागत भगवान बुद्धाची 2584वी जयंती। या निमित्ताने सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। बुद्ध का जवळचा वाटतो प्रत्येक व्यक्तीला? कारण बुद्ध प्रश्न विचारायला सांगतो, तेही स्वतःला आणि उत्तर शोधायला प्रवृत्त करतो। तुम्हाला तुमच्या धडावर असलेलं डोकं वापरायला सांगतो। मी सांगतो म्हणून नाही, तर मी जे सांगतो ते किंवा जे कोणी सांगेल ते तुमच्या तर्काच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा आणि मग पटलं तरच स्वीकारा। मी परमेश्वर आहे आणि माझ्या पायावर डोकी आपटली की मी तुम्हाला मोक्ष देतो, असला काही भंकपणा न करणारा हा धर्म संस्थापक हा वेगळाच आहे। ज्या धर्मातून असमानता, विषमता, शोषण या सगळ्यातून बुद्धाने बाहेर पडूनही त्या धर्माचा, माणसाचा द्वेष केला नाही, तर प्रेमाचं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितलं। आपल्याला आपलं डोकं वापरायला सांगतो आणि म्हणून आपल्याला बुद्ध जवळचा वाटतो आणि त्याला समजून घ्यायला त्याच्या प्रतिमेची भव्यता आडवी येत नाही ना तीच दडपण येतं। बुद्ध कायमचं असं हाताला धरून चालणाऱ्या मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो। काळाच्या ओघात आम्ही त्याच्याही मूर्त्या बनवून त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध देवत्व देऊन टाकलं, हा भाग मात्र वेगळा आहे। ज्यांना बुद्धाचं तत्त्वज्ञान आणि आपल्या बुद्धीचा वापर अडचणीचा वाटला त्यांनी त्याला थेट विष्णूचा अवतारच करून टाकला। तरी ह्या सगळ्यांना पुरून उरला तो बुद्ध। मेंढर बनू नका, माना डोलावणारे नंदीबाबा बनू नका, तर विचार करणारी माणसं बना, हे बुद्ध आपल्याला कृतीतून सांगतो। आणि म्हणूनच आज सगळ्यात जास्त बोधकथा सांगितल्या जातात त्या बुद्धाच्या माणसाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान त्यामध्ये आहे। आणि म्हणून मित्रांनो, आजची जी वैशाख पौर्णिमा आहे, या वैशाख पौर्णिमेचा अनन्यसाधारण महत्त्व आहे। भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या वैशाख पौर्णिमेच्याच दिवशी घडलेल्या आहेत। जसं की भगवान बुद्धाचा जन्म हा वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला। भगवान बुद्ध 29व्या वर्षी आपलं राजपाट सोडून दुःखाच्या शोधात गेला, तो दिवससुद्धा हा वैशाख पौर्णिमेचाच होता। यशोधरेबरोबर जे लग्न झालं बुद्धाचं, तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमेचा होता। बुद्ध जेव्हा दुःख शोधण्यासाठी जेव्हा तपश्चर्या करतो, 6 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ज्या दिवशी भगवान बुद्धाला बुद्धत्व प्राप्त होतो, तो दिवससुद्धा हा वैशाख पौर्णिमेचाच होता। आणि त्यानंतर भगवान बुद्धाबरोबर त्यांचे जे सवंगडी होते, ते 5 सवंगडी होते, ते 5 सवंगड्यांना पहिलं मार्गदर्शन बुद्ध करतो, तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमेचाच होता। आणि भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये जो भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, तो दिवससुद्धा वैशाख पौर्णिमेचा होता। तर मित्रांनो, आजची जी वैशाख पौर्णिमा आहे, या वैशाख पौर्णिमेचा हे अनन्यसाधारण महत्त्व आहे। आणि जगामध्ये म्हणजे भारतातून बुद्ध हा जगामध्ये गेला, जगाने बुद्ध स्वीकारला, त्या सगळ्या देशामध्ये आज बुद्ध जयंती हा फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते। आपल्या भारतामध्ये सुद्धा साजरी केली जाते। खरं म्हणजे मित्रांनो, बुद्ध आपल्याला बाबासाहेबांनी दाखवला। बुद्ध आपल्याला माहीतच नव्हता। बुद्ध ह्या देशातून संपलेला होता। बुद्धाचं पुनर्जीवन हे बाबासाहेबांनी केलं आणि आपल्या जीवनामध्ये बुद्ध आला आणि त्या बुद्धाची आजची बुद्ध जयंती आहे। या बुद्ध जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।